पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 185 आणि 185 पेजवर शेवटच्या 2 वळी शिष्य म्हणतोय की महाराज, आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी यांची प्रवृत्ती होत नाही, याचे कारण काय बरे? बरोबर. चला, तर वर विचार सांगितला श्री गुरूंनी. यद्यपि शिष्याला ब्रह्मतत्वाची अनुभूती आली आहे, कारण 3 दोह्याच्या माध्यमाने त्याने आपल्या अनुभूतीचं वर्णन केलं, तरी पण त्याचा बोध दृढ व्हावा या हेतूने पुन्हा श्री गुरुने 2 दोह्याच्या माध्यमाने त्या शिष्याला पुन्हा आत्मतत्वाचा उपदेश केला. त्यातून सांगितलं की आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, अर्थात ज्ञान स्वरूप आहे, आणि अर्थात तो मन आणि वाणी इत्यादिकांचा विषय नाही. जसं घटाचं कथन किंवा घट हा वाणीचा विषय आहे, मनाचा विषय, इंद्रियांचा विषय आहे, तसा आत्मा मन वाणी इत्यादिकाचा विषय नाही, अगोचर आहे असं सांगितलं होतं. त्यावर शिष्य प्रश्न करतो. काय म्हणतो? की शिष्य म्हणतो, महाराज, आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी यांची प्रवृत्ती होत नाही, याचं कारण काय? का प्रवृत्त होत नाही? अर्थात वाणी का कथन करू शकत नाही आत्म्याचं? मन का आत्म्यापर्यंत जाऊ शकत नाही? असा प्रश्न आहे. वाणी म्हणजे शब्द, अर्थात शब्दाच्या द्वारे इदम इत्थम रूपाने आत्म्याचं निरूपण का केल्या जाऊ शकत नाही, असा प्रश्न. उत्तर देता श्री गुरु, अरे बाळा, ठीक, जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणांचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. ठीक आहे. वाणी प्रवृत्त होते म्हणजे शब्द प्रवृत्त होतो, अर्थात शब्द त्या त्या अर्थाचं ज्ञान करून देण्याला समर्थ असतो. ठीक. कोणत्या अर्थाचं ज्ञान करून देण्याला शब्द समर्थ असतो? की ज्यांच्या ठिकाणी, ज्या अर्थाच्या ठिकाणी, ज्या वस्तूंच्या ठिकाणी त्या शब्दाचं प्रवृत्ती निमित्त असतं. ठीक आहे. प्रत्येक शब्द हा आपल्या अर्थाचं ज्ञान करून देतो, आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याकरिता प्रवृत्त होतो, तर त्याचं काहीतरी कारण असतं. त्यालाच प्रवृत्ती निमित्त असं म्हणतात. प्रवृत्ती निमित्त असल्याशिवाय शब्द आपल्या अर्थापर्यंत जाऊ शकत नाही, अर्थाचं ज्ञान करून देऊ शकत नाही. ठीक आहे. मग ती प्रवृत्ती निमित्त कोण आहेत? तर सांगितलं इथं की जाती, कधी कधी काही ठिकाणी शब्दाचं प्रवृत्ती निमित्त जाती आहेत, काही ठिकाणी क्रिया आहेत, क्रिया म्हणजे कर्म क्रिया, काही ठिकाणी गुण आहे, काही ठिकाणी नाम, काही ठिकाणी रूप, हे प्रवृत्ती निमित्त असतं. ठीक. पंक्ती पहा. अरे बाळा, जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तींच्या कारणांचा म्हणजे शब्द प्रवृत्तीच्या निमित्तांचा ज्या वस्तूशी संबंध होतो, ज्या वस्तूशी संबंध असतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते, म्हणजे शब्द प्रवृत्त होतो. ठीक आहे. आता थोडंसं आपण समजून घेऊया की प्रवृत्ती निमित्त म्हणजे काय. इथे शब्द आला की नाही, शब्द प्रवृत्ती. तर प्रवृत्ती निमित्त काय असतं? तर लिहा, प्रवृत्ती निमित्तम बराबर प्रवृत्ती निमित्त बराबर पद शक्यतावच्छेदकम. पद शक्यतावच्छेदकम. पूर्णविराम. उदाहरण यथा घटत्वं घटपदस्य प्रवृत्ति निमित्तम.
घटपदस्य प्रवृत्तिनिमित्तं पूर्णविराम एवं शुक्लादिपदस्य शुक्लत्वं पूर्णविराम पाचकादेः पाकः पूर्णविराम देवदत्तादेः तत्तत् पिंडादिः प्रवृत्तिनिमित्तं भवति झालं पूर्णविराम. आता प्रवृत्तिनिमित्ताची व्याख्या केली, उदाहरण दिले. तर प्रवृत्तिनिमित्त या शब्दाची व्युत्पत्ती पण लिहून घ्या. प्रवृत्तिनिमित्त शब्दस्य व्युत्पत्ती लिहा. प्रवृत्तेः बराबर शब्दानां अर्थबोधन शक्तेः निमित्तं बराबर प्रयोजकम् इति प्रवृत्तिनिमित्तं. तच्च शक्यतावच्छेदकं भवति. ठीक आहे, अर्थ समजून घ्या. तर प्रवृत्तिनिमित्तम याचं लक्षण केलं. पद शक्यतावच्छेदकम, पद म्हणजे शब्द, त्या पदाचा एक अर्थ असतो शक्य अर्थ. ठीक आहे ना. तर पद शक्त, त्याच्या ठिकाणी शक्ती, शक्तिमान पद झालं. शक्तम पदम, शक्तिवाला जे पद, आणि त्या पदाचा जो अर्थ तो झाला शक्य. जसं घट हे पद आहे की नाही, तर घटपद शक्तिवाला आहे, अर्थात आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे, घटपदाच्या ठिकाणी. पण त्या घटपदाची शक्ती कुठं, तर त्या शक्तीच्या द्वारे निरूपित जो अर्थ तो झाला शक्य अर्थ. कंबुग्रीवादिमान वस्तू हा झाला घटपदाचा शक्यार्थ. बरोबर. मग शक्यता कुठं राहिली, अर्थाच्या ठिकाणी. त्या शक्यतावच्छेदक जो तो असतो प्रवृत्तिनिमित्त. जसं घट शक्य आहे, शक्यता घटाच्या ठिकाणी, शक्यतावच्छेदक इथं आहे घटत्व. म्हणून घट या पदाचं प्रवृत्तिनिमित्त कोण आहे, घटत्व. बरोबर आहे. जातीरूप धर्म आहे तो. म्हणजे इथं प्रवृत्तिनिमित्त कोण झालं, घटत्व जाती. सर्वच ठिकाणी शक्यतावच्छेदक जातीच असेल असं नाही. काही ठिकाणी क्रिया असते, काही ठिकाणी गुण असतो, रूप असतं. रूप म्हणजे आकृती विशेष. ठीक आहे ना, तत्तद आकृती ते असतं. सांगायचं तात्पर्य शब्दाचं प्रवृत्तिनिमित्त यापैकी कोणीतरी असलं पाहिजे, तरच शब्द प्रवृत्त होतो आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याकरिता. व्युत्पत्ती सांगितली ना काय, प्रवृत्ते हे, प्रवृत्तेचा अर्थ काय लिहिला, शब्दानां अर्थबोधन शक्ते. शब्दांच्या ठिकाणी जी अर्थबोधकता, अर्थबोधन करणे, अर्थाचं ज्ञान करून देण्याची शक्ती आहे, तर शक्ते हे निमित्तम है की नाही. प्रवृत्ते हे निमित्तम मतलब म्हणजे शब्दांना अर्थबोधन शक्ती हे निमित्तम. शब्दांच्या ठिकाणी अर्थबोध करून देण्याची जी शक्ती आहे
त्या शक्तीचं निमित्त अर्थात प्रयोजक आहे की नाही जे असतं त्याला म्हणायचं काय? प्रवृत्ती निमित्त. मग कदाचित ती जाती असेल, कदाचित क्रिया असेल, गुण असेल, आणि तेच असतं मग त्या ठिकाणी शक्यता अवच्छेद. म्हणून लक्षण करताना लक्षण केलं प्रवृत्ती निमित्तम याचं शक्यता अवच्छेदकम. लागला अर्थ? तर उदाहरण दिलं प्रवृत्ती निमित्त जाती कुठं असते याचं उदाहरण दिलं. जसं घट शब्दाचं प्रवृत्ती निमित्त कोण आहे? घटत्व. आता घट शब्द हा मठाच्या ठिकाणी प्रवृत्त होईल का? का बरं नाही होत? तिथं मठाच्या ठिकाणी घट शब्दाचं जे प्रवृत्ती निमित्त ते नाहीये. मठाच्या ठिकाणी मठत्व आहे, घटत्व आहे का? नाहीये, म्हणून प्रवृत्त होणार नाही. त्या घट शब्दाचं प्रवृत्ती निमित्त जिथं असेल तिथंच तो शब्द काय होईल? प्रवृत्त होतो, अर्थाचं ज्ञान करून देण्याकरिता, आहे की नाही? मग घटत्व जिथं जिथं असेल, मग तो कुठलाही घट असू द्या, त्याच्या ठिकाणी घटत्व आहे ना, तर तिथं घट शब्द हा प्रवृत्त होतो. लक्षात आलं? हे झालं जातीचं. कधी कधी क्रिया हे प्रवृत्ती निमित्त असतं, कधी गुण असतो. समजा उदाहरणार्थ शुक्ल शब्द आहे, ठीक आहे ना? शुक्ल म्हणजे सफेद, लाल, काळं हे वगैरे शब्द घ्या. तर शुक्ल शब्दाचं प्रवृत्ती निमित्त कोण आहे? शुक्लत्व रूप गुण. शुक्लता, शुक्लत्व किंवा शुक्ल गुण हा तिथं प्रवृत्ती निमित्त आहे. जरूरत नाही आहे काय की तिथं शुक्ल हा सफेद रंग कशावर जरी असला तरी तिथं काय होतो? शब्द प्रवृत्त होतो. तिथं गुण प्रवृत्ती निमित्त काय. काही ठिकाणी असते क्रिया. जसं उदाहरण पाचक शब्द आहे. तर पाचक शब्द हा कुणासाठी वापरला जातो? की जो पाक क्रिया करतो, भोजन बनवण्याची जो क्रिया करतो. म्हणजे इथं प्रवृत्ती निमित्त कोण आहे? क्रिया, पचन क्रिया, पाक ज्याला म्हणतात. पाचन क्रिया, भोजन बनवण्याची क्रिया, ठीक आहे ना? मग ती कोणाकडे असू शकते? देवदत्त, यज्ञदत्त, कोणी पुरुष, स्त्री, कोणी असू शकतं. पाचक, पाचिका असं म्हणू शकतो. स्त्री असेल एवढंच, फक्त लिंगात बदल होईल. पण पाचक शब्दाचं प्रवृत्ती निमित्त कोण आहे इथं? क्रिया. तेच तिथं शक्यता अवच्छेदक आहे. ठीक आहे जी. चला, तर आता देवदत्त शब्द आहे. देवदत्त शब्दाचं प्रवृत्ती निमित्त कोण? तत्तत् पिंड. देवदत्त नावाचं जे शरीर, त्याची आकृती तीच तिथं प्रवृत्तीचं निमित्त आहे की नाही? म्हणून इथं कोण झालं प्रवृत्ती निमित्त? रूप. रूप म्हणजे तत्तत् व्यक्ती, तत्तत् पिंड झालं की नाही? चला, जाती, क्रिया, गुण, रूप, काही ठिकाणी नाम. नाव सुद्धा काय असतं? प्रवृत्तीचं निमित्तच असतं. म्हणजे त्या शब्दाचा तो अर्थ तिथं नसतो, पण एक नाव ठेवलं आहे तिथं, रूढी पडलेली आहे, आणि म्हणून त्या शब्दाचा प्रयोग त्या अर्थाकडे होऊ राहिला. तिथं नाम घ्यायचं. ठीक आहे की नाही? असं आहे. तर शब्दाचं प्रवृत्ती निमित्त जिथं असेल तिथंच शब्दाची काय होते? प्रवृत्ती होत असते. तीच वस्तू वाणीचा काय बनते? विषय बनते. आता ब्रह्म हे वाणीचा विषय का बनत नाही? तर ब्रह्माच्या ठिकाणी आहे की नाही असं कोणता शब्द नाही आहे की त्याचं प्रवृत्ती निमित्त ब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणजे प्रवृत्ती निमित्त कोण कोण आहेत? असे 4-5 सांगितले. जाती, क्रिया, गुण, नाम, रूप, यापैकी एकही ब्रह्माच्या ठिकाणी नाही. आणि एवढेच प्रवृत्ती निमित्त आहे. आणि म्हणून कोणताही शब्द ब्रह्माच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही. अर्थात वाणी ब्रह्माच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही. का? वाणीला म्हणजे शब्दाला जे प्रवृत्ती निमित्त असावं लागतं ते ब्रह्माच्या ठिकाणी नाही. लक्षात आलं? चला, आता हे जर शब्दाच्या बाबतीत, पण सर्वच ठिकाणी मनुष्याची असो कोणाची असो प्रवृत्ती जी होते ना, तिला सुद्धा काहीतरी निमित्त असावंच लागतं. हे शब्दाच्या प्रवृत्तीचं निमित्त सांगितलं. मग समजा उदाहरणार्थ मनुष्य एखाद्या कार्यात प्रवृत्त होतो, तिथं सुद्धा जी प्रवृत्ती घडते त्याला सुद्धा काहीतरी कारण असतात. काय कारण असतात? तर हे समजून घेऊ थोडंसं आपण, म्हणजे ती एक गोष्ट माहिती होईल. तर त्या अगोदर प्रवृत्ती म्हणजे काय? तर लिहा प्रवृत्ती बराबर नंबर 1 प्रयत्न. प्रयत्न. नंबर 2 उत्कट रागजन्य प्रयत्न विशेष.
उत्कटरागजन्य प्रयत्न विशेष. ठीक आहे. चला आता प्रवृत्तीचा क्रम कसा असतो लिहा. प्रवृत्ती उत्पत्तौ अयम क्रम. प्रवृत्ती उत्पत्तौ अयम क्रम. नंबर 1 फल ज्ञानम. फल ज्ञानम. नंबर 2 ततः फलेच्छा. ततः फलेच्छा. नंबर 3 ततः उपाये. उपाये इष्ट साधनता ज्ञानम. इष्ट साधनता ज्ञानम. नंबर 4 ततः उपायेच्छा. उपायेच्छा. नंबर 5 ततः प्रवृत्ति उत्पद्यते. प्रवृत्ति उत्पद्यते. ठीक. चला अर्थ पहा. प्रवृत्ती म्हणजे प्रयत्न किंवा उत्कट राग जन्य जो प्रयत्न विशेष त्याला काय म्हणतात प्रवृत्ती म्हणतात. 2 लक्षण केली. उत्कट म्हणजे अतिशय राग आसक्ती त्याच्यापासून उत्पन्न जो प्रयत्न विशेष त्याला काय म्हणायचं प्रवृत्ती. ठीक आहे. जसं यज्ञ करण्याकरिता कुणाची प्रवृत्ती होते की नाही. पण अशीच प्रवृत्ती होते का नाही. त्याला ही सारे कारण परंपरा लागते. सर्वात अगोदर फल ज्ञान. जसं एखाद्याला ज्ञान आहे स्वर्गाचं. स्वर्ग हे फल झालं त्याचं ज्ञान असा स्वर्ग असतो पहिली गोष्ट. त्याच्यानंतर फलेच्छा. फल जो स्वर्ग तो प्राप्त व्हावा या विषयक इच्छा. तर फलाचं ज्ञान नंतर फलाची इच्छा. अगोदर फलाचं ज्ञान असेल तर काय होत असते फलाची इच्छा. फला पाहिजे फलाचं ज्ञान पाहिजे नंतर त्या फलाची इच्छाही पाहिजे. नुसतं स्वर्ग माहिती आहे पण तो प्राप्त व्हायची इच्छाच नसेल तरी काम जमणार नाही. ठीक आहे ना. फल ज्ञान त्याच्यानंतर फलाची इच्छा. नंतर आता फलाची भरपूर इच्छा आहे की स्वर्ग भेटावा म्हणून पण कशाने भेटतो हेच माहीत नसेल तरी सुद्धा प्रवृत्ती उत्पन्न होऊ शकत नाही. मग काय पाहिजे तर उपाये इष्ट साधनता ज्ञान. उपाय म्हणजे साधन. ठीक आहे ना. तर स्वर्गाचं अमुक साधन आहे. अमुक केलं म्हणजे स्वर्ग मिळतो असं इष्ट साधनतेचं ज्ञान की अमुक यज्ञ केला तर त्याच्यापासून मला काय भेटणार आहे स्वर्ग भेटणार आहे. स्वर्गाचं हे साधन आहे त्याला म्हणतात इष्ट साधनता ज्ञान. इष्ट झाला स्वर्ग त्याचं साधन जो यज्ञादी त्याचं ज्ञान. नंतर समजा यज्ञाचंही ज्ञान आहे परंतु तो यज्ञ आपण करावा अशी इच्छाच नसेल तर तरी प्रवृत्ती होणार नाही. मग काय पाहिजे उपाय इच्छा. त्याच्या उपायाची सुद्धा इच्छा पाहिजे. यज्ञ करण्याची इच्छा पाहिजे. आणि मग हे सारं एवढं झाल्यानंतर प्रवृत्ती होते प्रयत्न घडतात. कळलं की नाही. सर्व ठिकाणी असंच आहे. फलज्ञान तृप्ती आहे की नाही. क्षुधाची निवृत्ती मला करायची आहे. फल पाहिजे आहे तृप्ती पाहिजे आहे. तृप्ती म्हणा भुकेचं दुःख निवृत्त करायचं म्हणा. मग हे झालं फलाचं ज्ञान. नंतर फलाची इच्छा. क्षुधेचं दुःख निवृत्त करण्याची इच्छा पाहिजे अर्थात तृप्तीची इच्छा पाहिजे. नंतर इष्ट साधनतेचं ज्ञान की मी आता इथं जेवण केलं पाहिजे अमुक भोजन केलं तर माझी काय होईल क्षुधेची निवृत्ती होईल. इष्ट साधनतेचं ज्ञान. आणि त्याच्यानंतर ते भोजन वगैरे प्राप्त करण्याची इच्छा उपाय इच्छा. आणि नंतर काय घडते मग प्रवृत्ती होते भोजन आदी करण्याकरिता. लक्षात आलं. सर्व ठिकाणी ही परंपरा आहे प्रवृत्ती उत्पन्न होण्याचं. तर प्रवृत्तीच्या उत्पत्तीचा हा काय झाला सर्व ठिकाणचा क्रम झाला. बरोबर. तसं शब्दाची प्रवृत्ती सुद्धा होते त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी प्रवृत्ती निमित्त असावं लागतात.
आणि ते कोण कोण त्याचाही उल्लेख झाला, कोण कोण क्रिया, जाती वगैरे. आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी यापैकी एकही नाही. आणि म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही शब्द प्रवृत्त होत नाही. लागला अर्थ? अर्थात वाणीची प्रवृत्ती होत नाही हा अर्थ. चला आता मूळमध्ये. अरे बाळा, जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणांचा ज्या वस्तूशी संबंध होतो, ज्या वस्तूशी संबंध असतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. बरोबर? आत्मा असंग, अगुण, अक्रिय आहे. बरोबर? अक्रियेच्या पुढे काय आहे? आहे ना. तर त्याच्या पुढे या अरूप, अनाम. हा, अक्रिय आणि आहे याच्यामध्ये अरूप, अनाम. आता पहा, आत्मा म्हणजेच ब्रह्म असंग आहे, अगुण आहे, संग नाही त्याला गुणाचा, गुण नाही त्याच्या ठिकाणी, असंग आहे म्हणजे जाती नाही त्याच्या ठिकाणी, गुण नाही, अक्रिय म्हणजे क्रिया नाही, अरूप म्हणजे त्याला कोणता आकार प्रकार नाही, त्याला नाम नाही, अनाम आहे. म्हणून जाती, गुण, क्रिया इत्यादिकांचा संबंध त्याच्याशी होत नाही. त्याच्याशी आत्म्याशी होत नाही. यासाठी त्याच्यात आत्म्यात म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी वाणी, मन इत्यादी प्रवृत्त होऊ शकत नाही. वाणीही प्रवृत्त होत नाही आणि मनही प्रवृत्त होऊ शकत नाही. या कारणासाठी म्हणजे यामुळे मन वाणी बिनरूप म्हणजे मन आणि वाणीला अगोचर आहे आत्मा असे आत्म्यासंबंधाने म्हटले. लागला अर्थ? चला आता पुढे अद्वैत स्वरूपात तद्रूपता. याप्रमाणे गुरूंनी आत्म्याच्या निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन दोन दोह्यांनी केले. आत्मा निष्प्रपंच आहे. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच रहित आहे. याचं वर्णन दोन दोह्यांनी केलं गुरूंनी. आता पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याने लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी तद्रुपतेची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात. सापडलं का? पंक्ती पहा. आता पुढे उपदेश करायचा कोणता? महावाक्याचा. महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करायचे आहे, त्याकरिता पूर्वतयारी करावी लागणार. म्हणून बघा, महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याने, आता पुढं जो दोहा येऊ राहिला 28 नंबरचा, या दोह्याने काय करणार? लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी काय? तद्रुपतेची स्थिती करायची आहे. तद्रुपतेची मतलब ब्रह्मरूपतेची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात. लक्ष जे आहे तेच ब्रह्म आहे, तोच आत्मा आहे आणि तोच मी आहे, अशी स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात दोह्याच्या माध्यमाने. दोहा वाचूया. एम अभेद लक्ष जाणी करी, रय्ये सुख स्वरूप, निरंतर महदाकाशवत, होते स्वयं स्वरूप. एम अभेद लक्ष जाणी करी, रय्ये सुख स्वरूप, निरंतर महदाकाशवत, होते स्वयं स्वरूप. हा, एम शब्दाचा अर्थ आहे अशा. अशा म्हणजे मन वाणीस अगोचर अशा. ठीक. खाली शब्द आलाय रय्ये. रय्ये म्हणजे राहावे. निरंतर म्हणजे सतत. निरंतर शब्द आलाय ना, सतत. खाली पोते शब्दाचा अर्थ आहे स्वतः. आता अन्वय पहा. पहिली पंक्ती सरळ आहे. एम अभेद लक्ष जाणी करी. खालच्या वरील सुख स्वरूप रहिये. सुख स्वरूप रहिये.
तिसरी ओळ. महदाकाशवत निरंतर पोते स्वयं स्वरूप. पोते स्वयं स्वरूप. ठीक आहे. अर्थ पहा. एम म्हणजे मन वाणीला जो अगोचर आहे असं वर सांगितलं की नाही. तर मन वाणीला अगोचर अशा रीतीचा अशा अभेद लक्ष करी मन वाणीला जो विषय नाही आहे, अभेद स्वरूप आहे असं असणारं चैतन्य ते लक्ष आहे, लक्षार्थ आहे, लक्षणावृत्तीने घेतल्या जाणारा अर्थ आहे. त्याला जाणून जाणी करी सुख स्वरूप रही. त्याला आत्मरूपाने जाणून सुख स्वरूपात राहावं. ठीक. बर. कसं आहे ते तत्व. तर महदाकाशवत निरंतर. एक आहे महदाकाश, उदाहरण देणार आहे पुढे. घटाकाश, मठाकाश, एक महदाकाश. तर महाकाश जसं कशाने लिप्त होत नाही, त्याला कुणाचा संगही लागत नाही, अखंड एकरस आहे, त्याप्रमाणे पोते स्वयंस्वरूप. पोते म्हणजे स्वतःचं स्वयंस्वरूप देखील, आत्मस्वरूप देखील आकाशाप्रमाणे निर्लेप आहे असं सांगतात. ठीक. याचा अर्थ मराठीतून दोह्याच्या रूपाने लिहून द्या. अशा रीतीने अभेदात्मक लक्ष अनुभवोनी, अभेदात्मक लक्ष अनुभवोनी दुसऱ्या ओळीत राहावे सुख स्वरूपात, राहावे सुख स्वरूपात. तिसरी ओळ. निरंतर महदाकाशाप्रमाणे, निरंतर महदाकाशाप्रमाणे स्वतः स्वयं स्वरूप. स्वतः स्वयं स्वरूप. ठीक आहे. चला आता खाली टीका. एम म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास आणि वाणीस अगोचर. सापडलं एम शब्दाचा अर्थ. पूर्वी सांगितल्याप्रमाणे मन आणि वाणीला अगोचर. अभेद असा जो लक्ष, मन वाणीला विषय न होणारा अभेद स्वरूप असा जो लक्ष. लक्ष कंसात काय दिले. जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षार्थ रूप असा आत्मा आहे की नाही. जीव आणि ईश्वर यांना घेतलं तर ते उपाधियुक्त झाले आहे की नाही. परंतु आपल्याला जीव शब्दाचा जो अर्थ त्यापैकी केवळ साक्षीरूप चैतन्य घ्यायचं आहे, कारण ती लक्ष आहे, लक्षणावृत्तीने घेतल्या जाणार आहे. पुढे येऊ राहील लक्षणा. पुन्हा ईश्वर शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्यापैकी फक्त अधिष्ठानभूत ब्रह्मचैतन्य घ्यायचं आहे की जे लक्षार्थ आहे. मग इकडं साक्षी तिकडं ब्रह्म, हे दोघं दोन नसून दोन्ही एकच आहे. अभेद आहे दोघाचा. अर्थात दोन्ही पदाच्या, जीव आणि ईश्वर या पदाच्या लक्षार्थामध्ये अभेद आहे. म्हणजेच त्वम तत् किंवा तत्त्वम पदाच्या अर्थामध्ये जे चैतन्य ते झालं लक्षार्थ, आणि त्याच्यात काय आहे अभेद आहे. पंक्ती पहा. अभेद असा जो लक्ष, जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षार्थ रूप असा आत्मा, त्यास अनुभवाने जाणून. पहिले ओळीत तनुद्वयाच्या लक्ष जाणी करी, त्याला अनुभवाने जाणून रय्ये सुख स्वरूप असं म्हटलं होतं द्वया. त्याचा अर्थ म्हणजे अद्वैत सुख स्वप्नात. सापडलं का तिथं सुख स्वप्नात शब्द आहे ना, स्वप्नात शब्द काढायचा, तिथं टाकायचं स्वरूपात. खालून दुसरी ओळ शेवटचा शब्द. आता पंक्ती. तर अद्वैत सुख स्वरूपात बरोबर तद्रुपतेची स्थिती करून असावे. तद्रुपतेची म्हणजे
अद्वैत लक्ष स्वरूप जे ब्रह्म तद्रूप होऊन राहावं, अर्थात तेच मी आहे अशा रीतीने चिंतन करून ब्रह्मरूप होऊन राहावं, म्हणजे मग सुखच सुख आहे. जोपर्यंत आपण देह म्हणून राहतो तोपर्यंत दुःखच दुःख आहे. देहाचा बाद करून, देहाला मिथ्या करून, देहाविषयी मिथ्यात्व निश्चय करून या देहांचा द्रष्टा असणारा साक्षीरूप आत्मा अखंड एकरस चैतन्य तत्व आहे आणि तोच मी आहे. त्याच्या ठिकाणी त्याची स्थिती होऊन जेव्हा मनुष्य राहतो, अर्थात तो ब्रह्म होऊन राहतो, तीच त्याची ब्राह्मी स्थिती. आणि मग आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदच आनंद आहे असा अर्थ. चला, अद्वैत सुख स्वरूपात तद्रूपतेची स्थिती करून असावे असे होते. झालं. महद आकाश जसे, उदाहरण देऊन सांगतात, महद आकाश जसे ज्याप्रमाणे निरंतर भेदरहित, सतत भेदरहित आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद होऊ शकत नाही. उपाधी लागली म्हणून तेवढ्यापुरतं आपण म्हणतो मठाकाश, घटाकाश, पण मठ पडला तर मठाकाश नाव नाही त्याच्या ठिकाणी, घट फुटला तर घटाकाश नाव बी नाहीये. तर निरंतर भेदरहित, असंग, संगरहित, सर्वत्र व्यापक आहे कोण? महदाकाश ज्याप्रमाणे. तसेच पुढे काय? आत्मस्वरूप आहे की नाही, तिथं काय पाहिजे? आत्मच्या ऐवजी आपले स्वरूप. आपले स्वरूप. ठीक आहे, आता पहा. तसेच आपले स्वरूप जीव ईश्वरादी भेद रहित, आपलं जे वास्तव स्वरूप आहे ब्रह्म आत्मा, ते जीव ईश्वरादी भेदा वाचून भेद रहित, व्यापक असून व्यापक आहे, स्वयंप्रकाश आहे, असंग आहे. कोण? आपलं वास्तविक स्वरूप जे आहे ब्रह्मतत्व. कुठल्याही त्या ठिकाणी काय नाही आहे, संग नाही आहे, स्वयंप्रकाश आहे, व्यापक आहे, भेदरहित आहे. बरोबर. म्हणून बाळा, आपण निर्विकल्प, विकल्परहित, असंग, संगरहित, सुखरूप ब्रह्म आहोत असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा. की आपला निश्चय कसा असला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी, असंग आहे, निर्विकार आहे, सुखस्वरूप आहे, अनादि आहे, अनंत आहे, जन्म मृत्यूहून अतीत आहे. माझा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही आहे. जन्म मृत्यू कुणाचा होतो? शरीराचा होतो. शरीर म्हणजे आपलं स्वरूप आहे का? नाही. ही तर माती आहे, पंचमहाभूताच आहे. त्या शरीराहून अतिरिक्त शरीराला चालवणारा जो आहे ना चालक चैतन्य, ते आपलं स्वरूप आहे. आणि ते काही असं एवढं परिच्छिन्न नाही आहे, व्यापक आहे, अनंत आहे, जन्ममृत्यूच्या अतीत आहे की नाही, सच्चिदानंद घन आहे, असा निश्चय करून ठेवायचा. ठीक. चला पुढे. आता तत्त्वमसी. शिष्य गुरु महाराज, आपण जीव आणि ईश्वर हे दोघे एकच आहे असे सांगितले. बरोबर. जीव आणि ईश्वर दोघं काय सांगितले? एकच म्हणून सांगितले. प्रश्न करतोय शिष्य आता, पण त्यांच्यात विरोध तर स्पष्टपणे दिसतो, अत्यंत विरोध दिसून येतो. कोणा? जीवात आणि कारण कसं? कारण जीव सुखी दुःखी, जीवाचे धर्म सांगू राहिले, नंतर ईश्वराचे धर्म सांगणार, आणि दोघात काय दाखवणार? विरुद्धता. आणि जर दोघात परस्पर विरुद्धता आहे तर दोघाचा अभेद तुम्ही कसं सांगता? असा प्रश्न कुणाचा? शिष्याचा. पंक्ती पहा. पण त्यांच्यात विरोध तर स्पष्टपणे दिसतो, कारण जीव सुखी. बरोबर. स्वतः जीव स्वतःला सुखी म्हणतो की नाही? कधी म्हणतो मी सुखी आहे, थोडी अनुकूलता झाली तर मी सुखी आहे म्हणतो, थोडीशी प्रतिकूलता झाली तर मी दुःखी आहे म्हणतो, आहे की नाही? पंक्ती पहा. कारण जीव सुखी दुःखी, करता भोगता, जन्म मरणाने बद्ध आहे की नाही? जन्म मरणाने बांधलेला आहे. कोण? जीव. पुन्हा असमर्थ आहे, काही ताकद नाही त्याच्यात, आहे की नाही? भरपूर वाटतं पोट दुखू नये, ताप येऊ नये, आल्याशिवाय राहत नाही. आहे का काही सामर्थ्य? नाही आहे ना. इच्छेच्या विरुद्ध काम घडतात की नाही? चला, असमर्थ आहे जीव. पराधीन आहे की नाही? अविद्येच्या अधीन आहे की नाही? प्रकृतीच्या अधीन आहे. अभिमानी आहे, अहंकार धारण करतो जीव. पुन्हा कसा आहे? अल्पज्ञ आहे की नाही? ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. हे झाले जीवाचे धर्म. बरोबर. आणि ईश्वर कसा आहे पहा?
ईश्वर तर याच्या उलट. म्हणजे कसा बरं? एकेकाता, अहंकार रहित. ईश्वराला कुठल्याही प्रकारचा अभिमान किंवा अहंकार नाही. पुन्हा सुख दुःख रहित. ईश्वरांना सुख आहे न दुःख आहे. सुख दुःख अतीत आहे. तो सुख स्वरूप आहे. कळलं? समर्थ आहे. सर्व काही करतोम अकर्तोम अन्यथा करतोम शक्ती त्याच ठिकाणी आहे. त्यांनी मनात आणलं तर काय, भूकंप केला समजा 5 मिनिटं सारी पृथ्वीची गडगड हलवली तर किती लोक जिवंत राहतील? मनात आलं त्याच्यात आहे की नाही? समर्थ आहे, स्वतंत्र आहे. कोण? ईश्वर. त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे. स्वतंत्र आहे तो, मालक नाही त्याचा कोणी. तो सर्वांचा मालक आहे. ठीक आहे ना? पुन्हा जगाच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि लयाचा करता आहे. कोण? ईश्वर. जगताची उत्पत्ती तोच करतो, पालनही तोच करतो, आणि शेवटी मनात आलं तर लय, उपसंहार देखील तोच करतो. व सर्वज्ञ असा आहे. कोण? ईश्वर. सर्वज्ञ मतलब सर्वम जानाती ती सर्वज्ञ. सर्व वस्तूंना तो सामान्य विशेष रूपाने जाणतो. म्हणून ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. त्याला सर्व माहिती, उद्या काय घडणार आहे म्हणून. आपल्याला पुढच्या मिनिटात काय होणार हे माहीत नसतं. त्याला सर्व काही माहिती आहे. भूतकाळातलं, वर्तमान काळातलं, भविष्य काळातलं सर्व जाणतो. कोण? ईश्वर. व सर्वज्ञ असा आहे. तर मग आता दोघांच्या स्वरूपात भेद झाला की नाही? विरोधी धर्म झाले दोघांचे. तर मग या दोघांचे ऐक्य कसे होऊ शकते ते सांगावे. कारण एकता जर करायची झाली तर थोडंफार तरी काय पाहिजे? साम्य, समानता असली पाहिजे, तर एकता करता येते. जर अत्यंत विरुद्धता असेल तर एकता करता येत नाही. दुधामध्ये पाणी मिळवता येऊ शकतं कारण त्यात काहीतरी साम्य आहे. पण एखादा म्हणला अरे यार आता दुधामध्ये दूध तर वाढवायचं आहे पण पाणी नाही आपल्याकडं. नाही आता रॉकेल आहे मग आपल्याकडं भरलेलं आहे 5 लिटर टाकू, जमल का? मिळेल का? ते नाही मिळणार. का? समानता नाही आहे ना. असं. तर या दोघांचे ऐक्य कसे होऊ शकते ते सांगावे व त्यांच्या ऐक्याविषयीची प्रमाणेही सांगावी. कोण म्हणतो? उत्तर देता श्री गुरु. अरे तत्पद ईश्वर व त्वम पद जीव. महावाक्य आहे. तत् त्वम असे सामवेदाचं महावाक्य आहे. महावाक्य म्हणजे या वाक्यात जीवब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे. त्यात 3 पद आहेत. तत्पद, त्वमपद, असीपद. तत्पदाचा अर्थ आहे ईश्वर, त्वमपदाचा अर्थ आहे जीव, आणि असीपद काय सांगतो? दोघांची एकता. बरोबर? पंक्ती पाहता. अरे तत्पद ईश्वर व त्वमपद जीव या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्षार्थ, तत्पदाचा पण वाच्यार्थ पण आहे, लक्षार्थ पण आहे. त्वमपदाचा देखील वाच्यार्थ पण आहे, लक्षार्थ पण आहे. बरोबर? या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्षार्थ आहेत ते न समजल्याच्या योगाने ही तुझी शंका उत्पन्न झाली आहे. श्री गुरु सांगतात शिष्याला, तत्पद आणि त्वमपद यांचे वाच्यार्थ तुला कळाले नाही, लक्षार्थही कळाले नाही, आणि म्हणून तुला ही काय झाली? शंका उत्पन्न झाली. जेव्हा या दोन्ही पदाचे वाच्यार्थ लक्षात येतील, लक्षार्थही दोघांचे कळतील, त्यावेळेस तुला ही शंका राहणार नाही. कारण जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये जो भेद आहे तो दोन्ही पदाच्या वाच्यार्थात भेद आहे, शक्यार्थात भेद आहे. कळलं? दोन्ही पदाचे जे लक्षार्थ चैतन्य त्याच्यात भेद नाही. आणि आम्ही अभेद जो सांगतो किंवा वेदाच्या द्वारे जो अभेद सांगितला गेला आहे तो दोन्ही पदाच्या लक्षार्थामध्ये अभेद सांगितला आहे, वाच्यार्थामध्ये नाही. चला मग ती पहा. अरे तत्पद ईश्वर व त्वमपद जीव या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्षार्थ आहेत ते न समजल्याच्या योगाने, म्हणजे न समजल्यामुळे ही तुझी शंका उत्पन्न झाली आहे. कशी? ती पहा. जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व कर्तापणा, भोक्तृत्व भोक्तापणा, सुख दुःख इत्यादी संसाराची जी प्रतीती होते, बरोबर, ती केवळ अविद्या कल्पित अंतकरणादी उपाधीच्या अध्यासानेच होते. अविद्येच्या द्वारे कल्पित आहे. कोण? अंतकरण. आणि अंतकरण ही उपाधी आहे कुणाची? जीवाची. मग अंतकरण उपाधीच्या योगाने काय होते? ही विरुद्ध धर्मता प्रतीत होते. कारण उपाधीनियुक्त जो जीव, अंतकरण, अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब, 3 झाली घटक. 3 मिळून जो जीव तो झाला
त्वम पदाचा वाच्यार्थ, अर्थात जीव पदाचा वाच्यार्थ. ठीक. तिकडं तत्पदाचा वाच्यार्थ कोण? माया, माया अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं मायेत पडलेलं प्रतिबिंब, तिघं मिळून जो, त्याला काय म्हणायचं? जीव. त्याला काय म्हणायचं? ईश्वर. माया, अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं मायेत पडलेलं प्रतिबिंब, हे तिघं मिळून तो काय झाला? ईश्वर. तो झाला तत्पदाचा वाच्यार्थ. मग त्वम पदाचा वाच्यार्थ आणि तत्पदाचा जो वाच्यार्थ, त्या दोन्ही वाच्यार्थात विरुद्धता आहे. का? दोघांची उपाधी भिन्न आहे. एकाची उपाधी अंतःकरण आहे किंवा वेष्टी विद्या आहे आणि एकाची उपाधी माया आहे. उपाधीमुळे विरुद्धता आहे. पण आपल्याला अभेद जो करायचा आहे तो वाच्यार्थात नाही, तर दोन्ही पदाचा जो लक्षार्थ आहे, केवळ चैतन्य भाव, जीवातलं फक्त असली चैतन्य घ्यायचं उपाधीला सोडून, ईश्वर स्वरूपातलं सुद्धा उपाधी बाजूला करून केवळ चैतन्य ग्रहण करायचं. ते चैतन्य हे चैतन्य दोन्ही एकच आहे, त्यात कुठलाही भेद नाही. लागला कसं? चला हा लागलं बघा. ती केवळ अविद्या कल्पित अंतःकरणाच्या उपाधीच्या अध्यास, आणि उपाधी बरोबर काय केलाय? उपाधीचा अध्यास झाला आहे, भ्रम आहे की नाही? नसलेलं भासायला लागलं, त्याला म्हणतात अध्यास आहे की नाही? दोरीवर साप नाहीये, दिसतो, अध्यास आहे. अंतःकरणात आणि माया आत्म्याच्या ठिकाणी नाहीच, परंतु भासते, अध्यास आहे. आणि त्याला सत्य समजणं आणि ते आपलं स्वरूप समजणं आणखीन अध्यास. कळलं? भ्रम. अध्यास म्हणजे भ्रम. अंतःकरणादी उपाधीच्या अध्यासानेच होते. जीवाचे वास्तविक स्वरूप कोण आहे? शुद्ध सच्चिदानंद आहे. बरोबर. आणि पुढे कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी धर्म अंतःकरणाचे आहेत. मग कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखित्व, दुःखित्व, असमर्थत्व आदी आदी म्हणून जे धर्म सांगितले ते कुणाचे आहेत? उपाधीचे, अर्थात अंतःकरणाचे आहे. अंतःकरणाचं अधिष्ठान जी चैतन्य, साक्षी चैतन्य, त्याचे ते धर्म नाही. कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी धर्म अंतःकरणाचे आहेत. बरोबर. जन्ममरण देहालाच आहे. आणि जन्ममरण हा धर्म कुणाचा आहे? देहाचा धर्म आहे, स्थूल देहाचा. स्थूल देहाचा जन्म होतो आणि मरत सुद्धा कोण? स्थूल देह. सूक्ष्म देह म्हणजे लिंग शरीर, त्याचा जन्म एकदाच झाला आहे आणि त्याचा मृत्यू सुद्धा एकदाच आहे. ती बार बार जन्मत नाही, मरत नाही. हे स्थूल शरीर जरी बदललं तरी सूक्ष्म शरीर तेच राहतं. मागच्या जन्मामध्ये जे सूक्ष्म शरीर होतं आपलं तेच या जन्मात आहे, पुढच्या जन्मात देखील तेच राहणार आहे. पण स्थूल देह मात्र बार बार बदलत राहतो. बरोबर. जन्ममरण देहालाच आहे. लक्षरूप आत्म्याच्या ठिकाणी यातले काही एक नाही. म्हणजे कोणताही धर्म लक्ष स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे हे झालं जीवाच्या बाबतीत. इकडं पाहता त्याचप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी जगाची उत्पत्तित्व धर्म ईश्वराच्या ठिकाणी आहे की नाही? पालकत्व वगैरे ते सुद्धा उपाधीच्या ठिकाणी आहे. ईश्वर स्वरूपात जे शुद्ध चैतन्य त्याच्या ठिकाणी नाही. पंक्ती पहा. त्याप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कर्तृत्व आहे की नाही? उत्पत्ती, स्थिती, लय यांचं कर्तृत्व केवळ मायोपाधीच्या योगानेच आले आहे. कुठं? ईश्वराच्या. ईश्वराचे वास्तविक स्वरूप शुद्ध, अद्वितीय, पूर्ण सच्चिदानंद रूप लक्ष आहे. की नाही? ईश्वर स्वरूपामध्ये जो केवळ चैतन्य भाग उपाधी रहित तो कसा आहे? शुद्ध आहे, अद्वितीय आहे, पूर्ण सच्चिदानंद रूप आहे. पूर्ण आहे, सच्चिदानंद रूप आहे, तो लक्ष आहे. ठीक आहे. म्हणून उपाधीतल्या भेदामुळे वा, सापडलं का? पंक्ती पहा. म्हणून उपाधीतल्या भेदामुळे वा असं आहे की नाही? तिथं काय करायचं? मुळे आणि वा एकट करा आणि तिथं टाका चा. आता पंक्ती वाचतो. म्हणून उपाधीतल्या भेदाचा विचार न केल्यामुळे, कारण भेद कुठे आहे? उपाधीत आहे ना, तर त्याचा विचार न केल्यामुळे जीवेश्वरांच्या वाच्यार्थापासून, सापडलं का? तिथं वाच्यार्थापासून आहे ना, त्याच्याऐवजी पासून शब्द काढायचा, मध्ये टाकायचा, वाच्यार्थामध्ये. झालं. भेद प्रतीत होतो. आता पुन्हा वाचतो. म्हणून उपाधीतल्या भेदाचा विचार न केल्यामुळे
जीव ईश्वराच्या वाच्यार्थामध्ये भेद प्रतीत होतो. भेद कुठं प्रतीत होतो? वाच्यार्थामध्ये, आहे की नाही? आणि तोही का? उपाधीमुळे, आहे की नाही? पण उपाधीतल्या भेदाचा विचार, भेद जो आहे तो उपाधीमुळेच आहे. तर उपाधीतल्या भेदाचा विचार न केल्यामुळे, म्हणजे जो विचार आहे तो भेद आहे तो उपाधीत आहे असा विचार न केल्यामुळे भेद प्रतीत होतो. आणि तो भेद सुद्धा कुठं आहे? वाच्यार्थात आहे, लक्षार्थात नाही. जीवेश्वराच्या वाच्यार्थामध्ये भेद प्रतीत होतो, पण दोघांचाही लक्षार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. दोघांचाही लक्षार्थ, दोघांचा म्हणजे जीव पदाचा लक्षार्थ, ईश्वर पदाचा लक्षार्थ, म्हणजेच त्वम पदाचा लक्षार्थ, तत्पदाचा लक्षार्थ. ठीक. पण दोघांचाही लक्षार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. बरोबर. प्रमाण देतात सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदाच्या, छांदोग्य उपनिषद हे सामवेदाचा आहे. सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदाच्या महावाक्यातही असेच अभेद निरूपण केले आहे. कोणतं आहे ते महावाक्य? तत्वमसी. ते महावाक्यच या अभेदाविषयी प्रमाण आहे असे जाणाले. दोघांचा अभेद आहे हे सिद्ध करण्याकरिता प्रमाण म्हणजे कोण? वेदाचं वाक्य. कोणतं? तत्वमसी. त्या महावाक्यात तत्, त्वम आणि असी ही 3 पदे आहेत. महावाक्यात किती पद आहेत? 3. कोण कोण? तत्, त्वम, असी असे ही 3 पदे आहेत. त्यातील अभेदाचा अर्थ दृष्टांत देऊन 29व्या दोह्यात सांगतो. तो श्रवण करून त्याचा दृढ निश्चय आपल्या मनात कर, असं श्री गुरु शिष्याला सांगतात. ठीक आहे ना? त्याच्यातील अभेदाचा अर्थ म्हणजे दोन्ही लक्षार्थामध्ये अभेद आहे, तो अर्थ दृष्टांत देऊन मी सांगणार आहे. म्हणजे कुठं? खाली येणाऱ्या 29व्या दोह्यात सांगतो. तो श्रवण करून त्याचा दृढ निश्चय आपल्या मनात कर, असं श्री गुरुनी शिष्याला सांगितलं. ठीक आहे. दोहा. तत्वं मठ घटाकाशवत असी पद महात्मदाकाश बे उपाधि भाग त्याग करी होते स्वयं प्रकाश. तत्वं मठ घटाकाशवत असी पद महाकाश बे उपाधि भाग त्याग करी होते स्वयं प्रकाश. तत्व शब्द आहे ना, तिथं अनुस्वार द्या. तत्वम. तत्वम म्हणजे तत्पद आणि त्वमपद असं आहे. तत्वम मठ घटाकाशवत दृष्टांत आहे. तर तत् झालं मठाप्रमाणे आणि त्वम झालं घटाप्रमाणे, घटाकाशाप्रमाणे. मठाकाश, घटाकाश. तत्वम मठ घटाकाशवत. ठीक आहे. आणि मग राहिला असी पद. आता तत्वम असी. असी पद काय? अन्वय सरळच आहे. असी पद महदाकाश म्हणजे महदाकाशाप्रमाणे समजायचं. जसं घट आणि घटाकाश मठाकाश उपाधीने भिन्न आहे, परंतु घटाकाशच मठाकाश आहे हे म्हणण्यातून काय की दोन्ही महदाकाश स्वरूप आहे, दोघात अभेद आहे. तसं इथं सुद्धा तत् आणि त्वम हे 2 पद. तत्पदाचा अर्थ ईश्वर मठाकाशाच्या ठिकाणी उदाहरणामध्ये, त्वम पदाचा अर्थ जीव दृष्टांतात घटाकाशाप्रमाणे. आणि जसं तिथं असी पद महदाकाशाचा निर्देश करतं तसं इथं सुद्धा तत्वम असी, असी पदाने काय घ्यायचं? दोघांचा लक्षार्थ अभेद आहे, एक आहे हे सांगायचं. असी पद महदाकाश. खाली बे उपाधी त्याग करी. बे, बे म्हणजे दोन्ही. बे एक बे बे दोन्ही 4 गेलंय की नाही? बे म्हणजे दोन्ही उपाधी भाग त्याग करी. उपाधी भागाचा दोन्ही म्हणजे तत्स्वरूपातली उपाधी, त्वम अर्थातली उपाधी. ठीक आहे ना जी? दोन्ही उपाधीचा त्याग करून पोते, पोते म्हणजे स्वतः स्वयंप्रकाश. स्वतः आपण कसे आहोत? स्वयंप्रकाश. ठीक आहे. चला या दोह्याचा मराठीतून अर्थ लिहूया. तत्वं मठ घटाकाशवत.
तत्वं मठ घटाकाशवत. पुढे दुसरी वाट. असी पद महदाकाश. असी पद महदाकाश. पुढे दोन्ही उपाधी भाग त्याग करून. दोन्ही उपाधी भाग त्याग करून स्वतः स्वयं प्रकाश. स्वतः स्वयं प्रकाश झालं. चला टीका. बा शिष्या, जसे सापडलं ना, जसे एकाच आकाशाला मठाच्या उपाधीने मठाकाश म्हणतात, सरळ आहे, आणि घटाच्या उपाधीने घटाकाश. पुढं काय आहे ना, आहे शब्द कट करा, ते टाका म्हणतात. सापडलं दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द. हा पुन्हा वाचतो. बा शिष्या, जसे एकाच आकाशाला मठाच्या उपाधीने मठाकाश म्हणतात आणि घटाच्या उपाधीने घटाकाश म्हणतात. झालं. तर म्हणतातच्या पुढे काय आहे? त्याला. तर तिथं मधी एक वाक्य सुटलं आहे, ते लिहायचं. म्हणतातच्या पुढे परंतु मठ आणि घट उपाधी वाचून, मठ आणि घट उपाधी वाचून जे आकाश आहे, जे आकाश आहे, बस एवढंच लिहायचं. ठीक आहे. आता परंतु मठ आणि घट उपाधी वाचून, म्हणजे मठ आणि घट उपाधी न घेता जे आकाश आहे, बरोबर. आता पुढे वाचा आपल्याला, त्याला महद आकाश म्हणतात. कळलं? महद आकाश आहे की नाही. घट मठ उपाधी वाचून जे आकाश ते महद आकाश, महान आकाश, व्यापक आकाश. पहा पुढे आता, त्याला महद आकाश म्हणतात. त्याच न्यायाने, हा दृष्टांत झाला, त्याच न्यायाने नियमाने एक म्हणजे अद्वितीय अशा तत्वात, एक अद्वितीय असं तत्व आहे ब्रह्मतत्व, अशा तत्वात मायेच्या उपाधीने तत्पदाचा अर्थ ईश्वर, माया उपाधी लागली ना, म्हणून माया उपाधी लागली ज्या चैतन्याला, त्याला काय म्हणतात? ईश्वर. आणि तोच काय? तत्पदाचा अर्थ आहे. बघा पंक्ती. अशा एक अद्वितीय, एक म्हणजे अद्वितीय अशा तत्वात मायेच्या उपाधीने तत्पदाचा अर्थ ईश्वर असे पंडित सांगतात, बरोबर. आणि अविद्येच्या उपाधीने, अविद्या उपाधी लागली त्या चैतन्याला, तर त्वम पदाचा अर्थ जीव. त्वम पदाचा अर्थ आहे तो कोण? जीव. आणि का प्रतीत होतो? अविद्या ही उपाधी लागल्यामुळे. तर जीवाची उपाधी कोण? अविद्या. ईश्वराची उपाधी कोण? माया. तत्पदाचा अर्थ कोण? ईश्वर. त्वम पदाचा अर्थ कोण? जीव. विरोधी धर्म वाच्यार्थात का लक्षार्थात? वाच्यार्थात आहे. ठीक आहे ना जी. त्वम पदाचा अर्थ जीव असे सांगतात. तथापि या दोन्ही उपाधी सोडून, दोन्ही उपाधी बाजूला केल्या म्हणजे बाद केला. बाजूला करणं म्हणजे काय? त्याचा बाद करणं. बाद करणं म्हणजे काय? त्यांच्याविषयी मिथ्यात्व निश्चय करणं. माया ही मिथ्या आहे, अविद्या म्हणजे अंतःकरण ते देखील मिथ्या आहे, कल्पित आहे. रज्जूवर सर्प भासतो, सर्प जसा मिथ्या आहे त्याप्रमाणे. तथापि या दोनही उपाधी सोडून लक्षात ते तू आहेस याप्रमाणे, है की नाही, असी पदाने दोघांचे ऐक्य जाणल्याने, बरोबर. लक्षात म्हणजे लक्षार्थामध्ये ते तू आहेस याप्रमाणे, ते ब्रह्मच तू आहेस याप्रमाणे असी पदाने दोघांचे ऐक्य जाणल्याने एक अद्वितीय स्वरूप सिद्ध होते. एक अद्वितीय फक्त अखंड एक स्वरूप राहतं. ठीक आहे. ईश्वराच्या ठिकाणी समर्थपण व जीवाच्या ठिकाणी असमर्थपण ही अनुक्रमे मोठ्या आणि लहान अशा उपाधीच्या योगाने मात्र उत्पन्न झाली आहे.
आपण म्हणतो की नाही ईश्वर समर्थ आहे, जीव असमर्थ आहे, पण हे सर्व धर्म कसे, कशामुळं? उपाधीमुळेच आहे. बघा, ईश्वराच्या ठिकाणी समर्थपण व जीवाच्या ठिकाणी असमर्थपण ही अनुक्रमे मोठ्या आणि लहान अशा उपाधीच्या योगाने मात्र उत्पन्न झाली आहे, पण ही मूळ स्वरूपाच्या ठिकाणी नाही. जसं मूळ स्वरूप जे आकाश, त्याच ठिकाणी न मठ नाव आहे, न घट नाव आहे, न मोठेपणा आहे, न लहानपणा आहे, ते त्याच्या महिमेत आहे. त्याप्रमाणे समर्थपणा असमर्थपणा हे उपाधीमुळे ईश्वर आणि जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात. पण ईश्वराचं मूळ स्वरूप जे चैतन्य ब्रह्म, जीवाचं सुद्धा मूळ स्वरूप जे आहे चैतन्य अर्थात ब्रह्म, त्याच्यामध्ये समर्थपणा असमर्थपणा, मोठेपणा लहानपणा इत्यादी कोणताही धर्म नाहीत मूळ स्वरूपाच्या ठिकाणी. आणि जे मूळ स्वरूप आहे ना तेच लक्ष्य आहे. चला, पण ही मूळ स्वरूपाच्या ठिकाणी नाही. मठात पुष्कळ माणसे बसू शकतात, बरोबर आहे की? मोठा असतो ना मठ, व हजारो मन धान्यही भरून ठेवता येते. कुठं? मठामध्ये. पण घटात तर एकही माणूस बसू शकत नाही, एक सुद्धा बसू शकत नाही, आहे की नाही? व एक मन धान्य भरता येत नाही. कशात? घटामध्ये, आहे की नाही? कारण घट एवढा राहतो, 2-4 किलो बसलं तर बसलं, एक मन कुठून बसणार? यावरून काय झाले की मठ आणि घट यांच्यात अनुक्रमेची मोठी उपाधी कुणाची? मठाची. आणि धाकटी उपाधी, धाकटी म्हणजे लहान उपाधी कुणाची? घटाची. आणि धाकटी उपाधी यांच्यातल्या भेदामुळे पुष्कळ आणि थोडे सामर्थ्य वाचते, आहे की नाही? मठाच्या ठिकाणी पुष्कळ सामर्थ्य वाचतं, घटाच्या ठिकाणी थोडं सामर्थ्य आहे की नाही? थोडंसं विचार त्याच्यामध्ये 2-3 किलो धान्य मावलं, पाणी मावलं असा थोडे सामर्थ्य वाचते. पण त्यांच्यामधल्या आकाशात, पण आता तिकडं मठ उपाधीचा त्याग करायचा, दृष्टी टाकायची मठ उपाधीची, इकडे घट उपाधीची दृष्टी टाकायची आणि केवळ आकाशाला पाहायचं, तर त्याच्यामध्ये न मोठेपणा आहे न लहानपणा आहे, काहीच नाही. पण त्यांच्यामधल्या आकाशात मोठेपण आणि लहानपण किंवा सामर्थ्य आणि असामर्थ्य अशा प्रकारचे भेद नाहीत. लागला अर्थ? घटात व मठात दोहोतही महद आकाश जे आहे, दोन्हीमध्ये व्याप्त आहे. कोण? महद आकाश, महाआकाश, व्यापक आकाश. ते भेदरहित एकच आहे महद आकाश, त्याच्यात कुठलाही भेद नाही आहे, वेगवेगळे नाही. हा झाला दृष्टांत. त्याचप्रमाणे तत्पद आणि त्वमपद यांच्या लक्षार्थ रूपाचे आहे नाही, एक असतो वाच्यार्थ, एक असतो लक्षार्थ. वाच्यार्थालाच म्हणतात शक्यार्थ. म्हणजे काय? शब्दाच्या शक्तिवृत्तीने जो अर्थ घेतला जातो त्याला म्हणायचं शक्यार्थ, आणि शब्दाच्या लक्षणावृत्तीने जो अर्थ घेतला जातो त्याला म्हणायचं काय? लक्षार्थ. ठीक. शक्तिवृत्ती म्हणजे काय? लक्षण म्हणजे काय, आहे की नाही? शक्तिवृत्ती म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत पद ऐकल्याबरोबर ज्या अर्थाची उपस्थिती होते समजायचं, त्या पदाचा तो शक्यार्थ आहे. त्या पदाचा तो काय आहे? शक्यार्थ आहे. वाच्य वाचक, शब्द हा वाचक असतो आणि अर्थ हा वाच्य असतो. त्या दोघांचा जो संबंध विशेष त्यालाच म्हणतात शक्ती, आहे की नाही? आणि अशा शक्तिवृत्तीने जो अर्थ घेतला जातो त्याला म्हणायचं काय? शक्यार्थ. जसं घट हे पद आहे वाचक, आणि त्याचा अर्थ कंबुग्रीवादिमान हे झालं वाच्य. दोघांचा काहीतरी संबंध आहे. जर संबंध नसता तर घट पदाने घट अर्थाची स्मृती उपस्थिती झालीच नसती. संबंध आहे याचा अर्थ असा. संबंध वाचून जर समजा संबंध नाही, कल्पना करा, संबंध वाचून घट पद घट अर्थाची काय करतं? उपस्थिती करून देतं, ज्ञान करून देतं. तर मग घट पदाने जसं संबंधरहित कंबुग्रीवादिमान अर्थाची प्रतीती येते, तसं घट पदाने पटाची प्रतीती यावी, घटपदाने वृक्षाचीही प्रतीती यावी. येते का? मग घटाचीच काय येते? याचा अर्थ दोघाचा काहीतरी संबंध आहे. त्याला वाच्य भाव संबंध म्हणा, शक्तिरूप संबंध म्हणा. आणि अशा शक्तीने जो अर्थ घेतला जातो त्याला म्हणायचं काय? वाच्यार्थ. पण ज्यावेळेस वाच्यार्थ जुळत नाही, शब्दाचा वाच्यार्थ घेऊन संगती लागत नाही, त्यावेळेस जो अर्थ घेतला जातो वेगळा त्याला म्हणायचं लक्षार्थ. त्याला म्हणायचं लक्षणावृत्तीने घेतला जाणारा अर्थ. कळलं? समजा आता उदाहरणार्थ काय? उदाहरण पुढे येऊच राहिलं, आहे की नाही?
एखाद्याने सांगितलं जा जा विष खा, शत्रूच्या घरी भोपंग चालू आहे, तिथे जेवायला जायचं नाही आहे, पण लहान मुलगा ऐकत नाही, आग्रह करत आहे जेवायला जाऊ का, आई म्हणते जा जा विष खा. तर विष खा म्हणण्याचा अर्थ काय होतो? सरळ सरळ शक्य अर्थ की विष खा, पण विष खाण्यात तात्पर्य आहे का? त्याचा त्याग करण्यात तात्पर्य आहे. मग त्याग हा अर्थ कुठून आला? तर तो लक्षार्थ झाला. कळलं? तसं पंक्ती पहा. त्याचप्रमाणे तत्पद व त्वमपद यांच्या लक्षार्थ रूपाचे शुद्ध सच्चिदानंद ब्रह्म एकच आहे. दोन्हीचा लक्षार्थ जर घेतला तर अखंड एक रस ब्रह्म आहे, त्यात भेद नाही. म्हणून जीव आणि ईश्वर यांच्या वाच्यार्थ रूपाने, सापडलं का? तिथं शब्द थोडा बदल करायचा आहे. वाच्यार्थ रूपाने म्हणल्यापेक्षा वाच्यार्थामध्ये असा पाहिजे. वाच्यार्थामध्ये. आता पंक्ती पहा. म्हणून जीव आणि ईश्वर यांच्या वाच्यार्थामध्ये असलेल्या कल्पित ज्या दोन उपाधी, दोन्हीच्या वाच्यार्थामध्ये ज्या दोन कल्पित काय आहे? उपाधी आहेत. अंतकरण आणि तिकडं माया, किंवा जीवाची उपाधी अविद्या. कोणी अविद्या घेतं, कोणी अंतकरण घेतं. तर अविद्या आणि माया, जीवाची उपाधी अविद्या, ईश्वराची उपाधी माया, त्यांचा भागत्याग लक्षणेने त्याग करून ज्या उपाधीमुळे विरोध दिसतो त्या उपाधीचा काय करायचा? त्याग. कसा? भागत्याग लक्षण करून. त्यांचा भागत्याग लक्षणे त्याग करून, अरे मुक्ष पुरुषा, तू स्वतः प्रत्येक आत्मा जीव ईश्वराचा शुद्ध लक्ष स्वयंप्रकाश रूप आहेस. म्हणून श्री गुरु सांगतात शिष्याला, हे मुमुक्ष पुरुषा तू काय कर की भागत्याग लक्षणे त्या उपाधीचा त्याग कर. आणि त्याग केला रे केला तर त्याग केल्यामुळे तू काय मग पुढे तू स्वतः, तू म्हणजे कोण? प्रत्येगात्मा. तू स्वतः प्रत्येगात्मा जो जीव ईश्वराचा शुद्ध लक्ष, ईश्वर पदाचा जो लक्षार्थ शुद्ध चैतन्य, शुद्ध लक्ष स्वयंप्रकाश रूप आहे. अर्थात तू आणि ईश्वर हे दोन नाहीच, दोघाचा लक्षार्थ एकच आहे. आणि ते लक्षार्थ तेच आपलं मूळचं स्वरूप आहे, वास्तविक स्वरूप आहे, त्याच्यात आलेलं आहे. जीव ईश्वराचा शुद्ध लक्ष स्वरूप, लक्ष स्वयंप्रकाश रूप आहेस, अशी आपल्या मनात अगदी गाठ मारून ठेव. म्हणजे पक्का निश्चय करून ठेव. काय निश्चय? की वाच्यार्थात भेद आहे, वाच्यार्थ हा उपाधीमुळे आहे. दोन्हीच्या वाच्यार्थाचा त्याग केला तर दोन्हीतलं लक्ष स्वरूप अखंड एकच आहे आणि तेच माझं स्वरूप आहे, असा निश्चय करून ठेव. ठीक आहे. आता लक्षणा सांगितली तर लक्षणं म्हणजे काय, तिचे प्रकार किती, मग इथं महावाक्यात कोणती लक्षणा करायची, हा सर्व विचार येणार आहे. पण त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.